व्हेनेझुएला टुनाईट यू हॅव बीन वॉर्न. पोलंडमधल्या एका अधिकृत अकाउंटवरून 30 नोव्हेंबरला आलेलं हे ट्विट करणारी व्यक्ती युरोपियन संसदेची सदस्य. या ट्विटसोबत 2 फायटर जेट्स असलेला एक फोटोही पोस्ट करण्यात आला. हा इशारा आहे एका युद्धाचा. युद्ध 2 देशांमधलं. त्यापैकी एक देश व्हेनेझुएला, अत्यंत गरीब, अर्थव्यवस्था पूर्णपणे रसातळाला गेलेली. दुसरा देश अमेरिका, जगातला सर्वात शक्तिशाली, सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला. सध्या या 2 देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. अमेरिकेनं 2 महिन्यांपासून व्हेनेझुएलाच्या बॉर्डरवरती सैन्याची जमवाजमव सुरू केली होती. सध्या अमेरिकेनं लढाऊ विमानं असलेली युद्धनौका व्हेनेझुएलाच्या समुद्रात तैनात केली. यासोबतच नौदलाची अनेक जहाजं सुद्धा व्हेनेझुएलाच्या दिशेनं पाठवली आहेत. परिस्थिती अशी आहे की अमेरिका कोणत्याही क्षणी व्हेनेझुएलावरती आक्रमण करू शकतो असं बोललं जात आहे. पण हे सगळं नेमकं का घडतंय? अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यात युद्धाची परिस्थिती का निर्माण झाली? ट्रम्प यांना व्हेनेझुएलावरती हल्ला का करायचा आहे? जर या 2 देशांमध्ये युद्धाला सुरुवात झाली तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात? समजून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सगळ्यात आधी सध्या काय घडतंय ते सांगतो. अमेरिकेनं व्हेनेझुएला जवळच्या कॅरिबियन समुद्रात आपली विमानवाहू युद्धनौका USS जेराल आर फोर्ड हिला तैनात केलंय. ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाच्या आसपासची एअरस्पेस बंद करण्याची घोषणा केली. यासोबतच विमान कंपन्यांना व्हेनेझुएलाच्या वरून उड्डाणं टाळा अशा सूचना देण्यात आल्या. गेल्या 2 महिन्यात पेंटागॉननं व्हेनेझुएला जवळ 8 नौदल जहाजं तैनात केलेत. याशिवाय गायडेड मिसाइल डिस्ट्रॉयर, F-35 जेट्स, MQ-9 रिपर ड्रोन आणि B-52 बॉम्बर सुद्धा तैनात करण्यात आले. गेल्या काही दिवसात अमेरिकन सैन्यानं व्हेनेझुएला आणि आजूबाजूच्या देशांकडून बेकायदेशीर ड्रग्ज घेऊन जाणाऱ्या बोटींवरती हल्ला करायला सुरुवात केली. अमेरिकन सैन्यानं यापैकी अनेक बोटी समुद्रात बुडवल्या. यामध्ये किमान 50 लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. ट्रम्प यांनी उघडपणे म्हटलंय की अमेरिकेकडून सध्या समुद्रात सुरू असलेल्या कारवाया लवकरच व्हेनेझुएलाच्या जमिनीवरतीही केल्या जातील. याद्वारे त्यांनी व्हेनेझुएलाला थेट युद्धाचा इशारा दिला हे स्पष्ट आहे. इकडं व्हेनेझुएलानेही ट्रम्प यांच्या या आक्रमकतेचा विरोध केला आहे. त्या देशानं अमेरिकेच्या हालचाली अतिरेकी आणि बेकायदेशीर असल्याचं म्हटलंय. अमेरिकेचा विरोधक असलेल्या क्युबाच्या परराष्ट्र मंत्रालयानंही एक निवेदन जारी करून व्हेनेझुएला देशाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळं आता कॅरिबियन समुद्रात मोठ्या युद्धाचा भडका उडू शकतो असं देखील बोललं जात आहे. आता हे सगळं का घडतंय? अमेरिकेला व्हेनेझुएलावरती हल्ला का करायचा आहे ते समजून घेऊ. अमेरिकेकडून यासाठी अनेक कारणं दिली जात आहेत. यापैकी सर्वात मोठं कारण म्हणजे अंमली पदार्थांची तस्करी. अमेरिकेच्या म्हणण्यानुसार व्हेनेझुएलाच्या मार्गे अमेरिकेत मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची तस्करी होते. अमेरिकन अधिकारी म्हणतात की व्हेनेझुएलाची मिलिटरी आणि तिथल्या अधिकाऱ्यांचा या तस्करीत सहभाग आहे. व्हेनेझुएलामध्ये कार्टेल डे लॉस सोल्स या नावाचा एक ग्रुप ॲक्टिव्ह आहे. हा ग्रुप अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी ओळखला जातो. अमेरिकेनं अशा कार्टेल्सना दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले. अमेरिकेच्या मते हा त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे. अशा कार्टेल्समुळे अमेरिकन नागरिकांची सुरक्षा धोक्यात येते. ज्यावेळी अमेरिका एखाद्या ग्रुपला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करते, अशा वेळी अमेरिका त्यांच्या विरुद्ध कुठेही लष्करी बळाचा वापर करू शकते. तेच आता व्हेनेझुएलावरती केलं जात आहे. ट्रम्प यांचा दावा आहे की व्हेनेझुएलाच्या सरकारचा या गुन्हेगारांना आणि त्यांच्या नेटवर्कला पाठिंबा आहे. त्यामुळं अमेरिकेच्या बॉर्डरवरती बेकायदेशीर स्थलांतरितांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलंय. अमेरिकेचं म्हणणं आहे की त्यांना व्हेनेझुएलावरती ताबा मिळवायचा नाही, तर त्यांना फक्त अमेरिकन नागरिकांसाठी धोकादायक असलेल्या तस्करांना आणि गुन्हेगारांना संपवायचं आहे. आता हे झालं अमेरिकेचं स्पष्टीकरण. पण यावरती व्हेनेझुएलाचं काय म्हणणं आहे ते आपण पाहूयात. व्हेनेझुएलानं अमेरिकेच्या या दाव्याला ठामपणे नाकारलाय. व्हेनेझुएलाच्या म्हणण्यानुसार हे युद्ध अंमली पदार्थांच्या तस्करीवरून नाही, तर यामागचं कारण वेगळं आहे. हे कारण म्हणजे व्हेनेझुएलातले तेलाचे साठे. व्हेनेझुएला हा दक्षिण अमेरिका खंडातला एक देश. जाणून आश्चर्य वाटेल, पण ना सौदी अरेबिया, ना कतार, ना रशिया. व्हेनेझुएलाकडं जगातील सर्वात मोठे तेलाचे साठे आहेत. व्हेनेझुएलाचं म्हणणं आहे की अमेरिकेला याच तेलाच्या साठ्यांवरती नियंत्रण हवं आहे. महत्त्वाचं म्हणजे व्हेनेझुएलाकडं हेवी क्रूड ऑइल आहे. अमेरिकेचा सर्वाधिक इंटरेस्ट यातच आहे. अमेरिकेच्या टेक्सास आणि लुईझियाना इथं मोठ्या प्रमाणात ऑइल रिफायनरीज आहेत. या रिफायनरीज स्पेशली हेवी क्रूड ऑइलच्या शुद्धीकरणासाठी बनल्या आहेत. एकूणच काय तर व्हेनेझुएलाकडे असलेलं तेल अमेरिकेच्या दृष्टीनं परफेक्ट आहे. पण अमेरिकेनं व्हेनेझुएलावरती अनेक निर्बंध लादले आहेत. या देशांमधून होत असलेली अंमली पदार्थांची तस्करी हे यामागचं कारण आहे.
2014 मध्ये व्हेनेझुएलात तिथल्या सरकार विरोधात प्रचंड निदर्शनं झाली होती. त्यांना चिरडण्यासाठी व्हेनेझुएलातल्या मादुरो सरकारनं बळाचा वापर केला. अमेरिकेनं म्हटलं की व्हेनेझुएलात लोकशाहीची हत्या केली जाते. त्यानंतर मार्च 2015 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांनी एक आदेश जारी करत व्हेनेझुएला हा देश अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका असल्याचं घोषित केलं. 2017 पासून अमेरिकेनं व्हेनेझुएलावरती आर्थिक निर्बंध लादायला सुरुवात केली. त्या निर्बंधाचा मोठा फटका व्हेनेझुएलाच्या अर्थव्यवस्थेला बसला. 2018 साली मादुरो यांची पुन्हा एकदा व्हेनेझुएलाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. पण अमेरिका, युरोपसह अनेक लॅटिन अमेरिकन देशांनी निवडणुकीत फ्रॉड झाल्याचं म्हटलं. व्हेनेझुएलातली लोकशाही संपले असं या देशांचं म्हणणं होतं. अमेरिकेनं जानेवारी 2019 मध्ये जुआन ग्वाइदो यांना व्हेनेझुएलाचं अंतरिम अध्यक्ष म्हणून मान्यता दिली. त्यानंतर याच वर्षी अमेरिकेनं व्हेनेझुएलावरती आतापर्यंतचे सर्वात कडक निर्बंध लादले. अमेरिकेनं व्हेनेझुएलाकडून तेलाच्या खरेदीवरती बंदी आणली. इतर देशांनीही व्हेनेझुएलाला तेलाची उपकरणं विकू नयेत असं अमेरिकेनं म्हटलं. तसंच व्हेनेझुएलन तेलाच्या व्यापारासाठी अमेरिकन बँकांच्या पेमेंटचा वापर करण्यावरही बंदी घालण्यात आली. अमेरिकेच्या निर्बंधांचा परिणाम हा झाला की व्हेनेझुएलाची संपूर्ण अर्थव्यवस्थाच कोलमडली. व्हेनेझुएलाच्या एकूण निर्यातीत तेलाचा वाटा 96% होता. अनेक दशकांपासून अमेरिका हा व्हेनेझुएलाचा नंबर 1चा ग्राहक होता. पण हा सगळाच व्यापार ठप्प पडल्यानं व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था कोलमडली. तिथंच महागाईचा स्फोट झाला. लाखो नागरिक देश सोडून पळून गेले. अमेरिकेच्या या निर्बंधांमुळे काय झालं तर व्हेनेझुएलामध्ये चीन, रशिया आणि इराणची एंट्री झाली. चीन व्हेनेझुएलाला कर्ज द्यायला राजी झाला. शिवाय तेलाचे अनेक करारही केले. रशियाच्या रोजनेफ्ट सारख्या तेल कंपन्यांनी व्हेनेझुएलामध्ये आपले ऑपरेशन सुरू केले. इराणनं सुद्धा त्यांच्याकडचे टेक्निशियन्स आणि इंजिनियर्स व्हेनेझुएलामध्ये पाठवायला सुरुवात केली. त्यामुळे अमेरिकेची पंचायत झाली. अमेरिकेच्या विरोधक देशांचा व्हेनेझुएलामध्ये प्रभाव वाढणं अमेरिकेसाठी धोकादायक आहे. त्यामुळे आता अमेरिकेनं पुन्हा एकदा व्हेनेझुएलावरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केलेत. आता अमेरिकेला नक्की काय हवंय तर अमेरिकेला व्हेनेझुएलामध्ये असं सरकार हवंय जे अमेरिकेशी सहकार्य करेल. तिथल्या सरकारनं स्थलांतरितांच्या आणि तस्करीच्या मुद्द्यावरती सहकार्य करावं अशी अमेरिकेची भूमिका आहे. व्हेनेझुएलाकडे तेलाचे प्रचंड साठे असल्यामुळं अमेरिकेला तिथं त्यांना अनुकूल सरकार हवंय. असं सरकार नको जे अमेरिकेच्या शत्रू राष्ट्रांच्या जवळचं असेल. व्हेनेझुएलातलं सध्याचं मादुरो सरकार अगदी त्याच्या विरुद्ध आहे आणि हेच अमेरिकेला नकोय. त्यासाठी ट्रम्पकडून हा सगळा खटाटोप सुरू आहे. सध्या तरी अमेरिका आणि व्हेनेझुएलामधल्या संघर्षाची स्थिती गंभीर बनल्याचं दिसतंय. अमेरिका लवकरच या देशावरती आक्रमण करू शकतो अशी शक्यता आहे. जर का असं झालं तर व्हेनेझुएलावरती मोठं संकट कोसळू शकतं. या देशाची अर्थव्यवस्था आधीच बुडालेली आहे. त्यातच जर फुल स्केल युद्ध झालं तर परिस्थिती आणखीनच खराब होऊ शकते. व्हेनेझुएलात अन्न पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळं लाखो लोकांना देशातून पलायन करावं लागू शकतं. आधुनिक इतिहासामधलं हे मोठं मानवी संकट असेल. त्यामुळं आता या संघर्षात पुढं काय होतं, अमेरिका व्हेनेझुएलावरती हल्ला करतो का हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल. तुम्हाला या सगळ्या घडामोडींबाबत काय वाटतं? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.